भीमाशंकर साखर कारखाना ही आंबेगाव तालुक्यातील विकासाची जननी आहे. ऊसाचं एकरी उत्पादन वाढावं म्हणून भीमाशंकर कारखाना वारंवार प्रयत्न करत असतात. आज AI तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पादन कशा प्रकारे वाढेल असं VSIच्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. एकरी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न भीमाशंकर साखर कारखाना नेहमी राहिलेला आहे. एवढंच नाही तर खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये उर्वरित रक्कम टाकण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पारदर्शक कारभार असल्यामुळे या कारखान्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला आहे. त्यामुळे गेटकेंचा ऊस मोठ्या प्रमाणात या कारखान्याला मिळत असतो. आपल्यासोबत या कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपजी वळसे साहेब आहेत. वळसे साहेब, काय सांगाल, आज तुम्ही ऊस विकास मेळावा घेतलेला आहे, AI तंत्रज्ञानाचा अवलंबन करा असं आवाहन केलेलं आहे. AI तंत्रज्ञानामुळे एकरी उत्पादन कसं वाढेल? आज निरगुड सर मेंगडेवाडीच्या ह्या मोर्या मंगल कार्यालयामध्ये AI टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर मनापासून प्रेम केलेले सर्व ऊस उत्पादक शेतकरी आणि परिसरातील असलेले सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले होते. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांनी आवाहन केलेलं होतं पक्षाच्या माध्यमातून सुद्धा की या जनसेवा सप्ताह आपण साजरा करत असताना काही विधायक कार्यक्रम आपण आयोजित करण्यात यावेत. त्याच अनुषंगानं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं गेली 4-5 दिवसापासून वेगवेगळ्या गावांमध्ये हा जनसेवा सप्ताह आणि त्यानिमित्तानं ऊस उत्पादकता वाढ आणि AI टेक्नॉलॉजीच्या आधारावर हे नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्यासाठी त्याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी या दृष्टीनं या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आपण सर्वजण जाणतात की आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा साखर कारखाना गेली महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये राज्य पातळीवर देश पातळीवर सुद्धा चांगल्या पद्धतीचे पुरस्कार या साखर कारखान्याला मिळालेले आहेत आणि सहकारामध्ये एक दीपस्तंभासारखं काम या साखर कारखान्यानं उभं केलेलं आहे. याची नोंद राज्य पातळीवर देश पातळीवर घेण्यात आलेलीच आहे. परंतु हे सर्व करत असताना आपला सगळा शेतकरी शेतीच्या बाबतीमध्ये त्याचं ऊसाचं उत्पादन वाढावं या उद्देशानं ही AI टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती या दोनही संस्थांच्या सहकार्यातून एक चांगली योजना शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 5,000 शेतकऱ्यांचा ज्यावेळेस याच्यात सहभाग होतो आहे त्यावेळेस 18,250 रुपये हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शेतकऱ्यांची त्या ठिकाणी एका शेतकऱ्याची भरणार आहे आणि आपला साखर कारखाना भीमाशंकर साखर कारखाना 6,750 रुपये हे प्रत्येक शेतकऱ्याचे या योजनेसाठी कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी देणार. रिफंडेबल का? नाही, त्याला ते अनुदानच त्याला त्या ठिकाणचं आहे. असे 25,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आता जवळपास 3,000 शेतकऱ्यांची संपूर्ण राज्यामध्ये नावनोंदणी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, जालना आणि हिंगोलीच्या परिसरामधील साखर कारखान्याने याच्यामध्ये चांगला सहभाग घेतलेला आहे आणि ही 25,000 रुपये शेतकऱ्यांचे ह्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि भीमाशंकर साखर कारखाना त्या ठिकाणी भरणार आहे. शेतकऱ्याला फक्त आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये अगदी ISI किंवा नॉन ISIचं ड्रीप जरी केलं तर ह्या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. 139 शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये आत्तापर्यंत नाव नोंदणी भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून केलेली आहे. मी आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व एवढं सांगू इच्छितो की अजूनही शेतकऱ्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित आणि आमच्या सर्व स्टाफकडं जर नाव नोंदणी केली तर अजूनही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेतून सहभाग घेतला तर चांगल्या पद्धतीनं ऊसाचं उत्पादन हे मिळू शकेल. आज आम्ही स्वतः भीमाशंकर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांनी आम्हाला सूचना केली. आम्ही एक दिवसभरासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीला जाऊन दिवसभराचं ट्रेनिंग संचालकांनी घेतलेलं आहे.
शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपल्या प्रत्येक गटानुसार काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नेऊन त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना संचालकांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि आपल्या भीमाशंकर साखर कारखान्याच्या माध्यमातून ज्ञानयाग आणि ज्ञानलक्ष्मी म्हणजे पुरुष शेतकरी आणि महिला शेतकरी यांच्यासाठी सुद्धा ही योजना आहे की ज्याच्यामध्ये जवळपास 889 शेतकऱ्यांनी, महिला शेतकरी असतील, पुरुष शेतकरी असतील, या योजना तिथं जाऊन समजून घेतलेल्या आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेमध्ये शेतकरी हे तंत्रज्ञान स्वीकारतील आणि ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतील. एकरी ऊसाचं उत्पादन AI मुळे वाढेल असा आपण जो दावा करतो, तुम्ही असं एखादं उदाहरण सांगेल का? आणि एकरी कसं वाढेल त्याचा फॉर्म्युला काय? प्रश्न चांगला आहे की आम्ही स्वतः हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीला गेलेलो होतो आणि आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ते असतील, त्यांचे बंधू प्रतापराव पवार साहेब असतील, यांच्या पुढाकारानं मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जे AI टेक्नॉलॉजी ह्या शेतीच्या संदर्भामध्ये आणि विशेष करून शेतीमध्ये सुद्धा म्हणजे फक्त ऊसाच्याच पिकासाठी हे सॉफ्टवेअर त्यांनी तिथं डेव्हलप केलेलं आहे. आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी चांगलं प्लॅनिंग करतं आहे. आम्ही प्रत्यक्ष बारामतीला जाऊन KVKच्या प्लॉट पाहून आलेलो आहे, जिथं वेगवेगळ्या व्हरायटींवर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रयोग करण्यात आलेला आहे. एकतर फार्मची त्या ठिकाणी मोजमाप करून त्या मातीचं माती परीक्षण, पाणी परीक्षण ह्या सगळ्या गोष्टी करून, ड्रीप ह्या सगळ्या गोष्टीतून आणि रोपांमधलं अंतर, सरीमधलं अंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निकष लावून त्यांनी जी रोपं लावलेली आहेत, ज्यांनी ऊसाची चांगल्या पद्धतीने शेती केली, तिथं आम्ही प्लॉटवर गेल्यानंतर एकरी 120 टनापर्यंत किंवा 140 टनापर्यंत त्यांनी तिथल्या काही प्लॉटवर काही डेमो आम्हाला त्या ठिकाणी दाखवलेले होते. एक मिनिट थांबवतो. AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी त्या शेतकऱ्यांचं एकरी उत्पन्न किती निघालं होतं? तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणजे इतरही शेतकरी, मी स्वतः बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर ह्या 4 तालुक्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान अवलंबलेलं होतं त्या शेतकऱ्यांकडे मी स्वतः गेलेलो होतो. खुडबावला महेंद्र थोरात म्हणून होते, खडकी म्हणून एक गाव आहे, तिथं आव्हाड म्हणून 2 भाऊ होते. त्यांचं शिक्षण तर अगदी 10वी-12वीचंच झालेलं होतं, पण त्यांना सेंद्रिय कर्ब किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचं इतकं ज्ञान होतं. त्यांच्या शेतीचं AI तंत्रज्ञान वापरण्याच्या आधी त्या शेतीमध्ये एकरी 40 टनापर्यंतच ॲव्हरेज होतं, ते ह्या वर्षी 100 टनापर्यंत ते पोचलेले आहे. आणि खुडबावचे महेंद्र थोरातांची त्यांची यशोगाथा ही ॲग्राउंडमध्ये सुद्धा पाठीमागं 1.5 महिन्यापूर्वी पब्लिश झालेली होती. ती सुद्धा वाचनात आहे, आपण यूट्यूबला पण पाहू शकता किंवा त्या संबंधित शेतकऱ्यांचं पण मनोगत घेऊ शकता. तर भविष्य काळामध्ये AI तंत्रज्ञान सगळीकडे फास्ट होणार आहे. AI तंत्रज्ञान शाप ठरेल की वरदान ठरेल? साहेब, आता एक साधी गोष्ट आहे की आजचा हा मेळावा आयोजित करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी किंवा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी काल दिवसभरापासून काही शेतकऱ्यांना फोन केले, आमच्या संचालकांनी फोन केले, अधिकाऱ्यांनी फोन केले. तर आमच्या गावातले आमचे काही सहकारी ज्यांनी व्हॉट्सअपला माझा फेटा घातलेला एक जो जुना आमच्या एका खाजगी कार्यक्रमातला फोटो होता, पण ते AIवर फक्त तेवढं टाकल्यानंतर आणि खाली टाकलं की उद्याचा ऊस विकासाचा मेळावा आहे आणि येण्यासाठीचं आवाहन, एवढं टाकल्यानंतर ते तुम्ही माझं स्टेटस पाहिलं असेल का त्याच्यावर मी स्वतः माझाच आवाज मीच त्या ठिकाणी दिसतो आणि मीच आवाहन करतो. हे जे AI आहे हे 100% सगळ्या क्षेत्रांसाठी फायद्याचंच आहे, हे वरदान आहे. आपण याचा पॉझिटिव्ह विचार करून सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेतला पाहिजे. आणि AIच्या माध्यमातून निश्चित आज कोणत्याही पद्धतीची नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारण्याच्या म्हणजे स्वीकारली नसतानासुद्धा काही शेतकऱ्यांनी एकरी 90 टनापर्यंत 100 टनापर्यंत केलं, परंतु याचं सातत्य राहत नाही. पण सातत्य राहण्यासाठी AI टेक्नॉलॉजी ही स्वीकारली तर सातत्यानं दरवर्षी तुम्हाला 100 टनाचं त्या ठिकाणी ॲव्हरेज मिळू शकेल. आणि भविष्यामध्ये शेवटी आज जर विचार केला तर जमिनी कमी होत चाललेल्या आहेत आणि त्याच जमिनीमध्ये 30-30 पिकं घेतल्यानंतर त्या जमिनी त्यांना वापसा मिळाला पाहिजे
आणि ह्या सगळ्या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यानंतर जमिनी चांगल्या पोषक होतील. बाकी आता आपला भीमाशंकर साखर कारखाना ऊस विकासाच्या संदर्भामध्ये 20 प्रकारच्या योजना आहेत. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, शेतकऱ्यांचं प्रशिक्षण, पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षणापासून माती पाणी परीक्षण असेल, रोपवाटिका असेल, ऊसाची चांगल्या पद्धतीचं बियाणं देणं असेल, नवीन व्हरायटी शेतकऱ्यांपर्यंत पोच करणं असेल, अशा अनेक योजना, रासायनिक खतांचा पुरवठा क्रेडिटवर असेल, हिरवळीचे खतं असतील, ठिबकचं पद्धतीनं जी काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी करार करून त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं असेल, अशा अनेक गोष्टींचा करता येईल की ह्या. आणि प्लस हे सगळं केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक बक्षिसाची योजना असेल, अशा अनेक गोष्टी ह्या ऊस विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून झाल्यात. आपल्या आंबेगाव जुन्नरचा जर विचार केला तिथं लँड होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे, कमी क्षेत्राचे धारण केलेले शेतकरी आहेत. त्यामुळं आता 4 एकर शेती असेल तर तो शेतकरी 2 एकरामध्ये ऊस लावतो, एखाद्या एकरामध्ये तरकारी करतो, एखाद्या एकरामध्ये तो दूध व्यवसाय किंवा बाकीच्या ह्या गोष्टींसाठी राखून ठेवतो. परंतु त्याला महिन्याला पण पैसे आले पाहिजे, दिवसाचे पैसे आले पाहिजे आणि वर्षभराचे पैसे आले पाहिजे. ह्या सगळ्याचं गणित मांडण्याच्या दृष्टीनं ही ऊसाची क्रांतीच आपण या निमित्तानं समजूया की शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं ऊसाचं AIच्या माध्यमातून उत्पादन मिळू शकेल. एकरी उत्पन्न वाढावं म्हणून VSI वेगवेगळ्या व्हरायटीज विकसित करत असते. आता हल्ली अनेक कारखाने रोपवाटिकेतून रोपं देतात. 1 डोळा पद्धत, 2 डोळा पद्धत अशा पद्धतीनं लागवड होते. 2 सरीमधलं अंतर किती ठेवावं याबाबतचे आपण मार्गदर्शन करतो. AIचं तंत्रज्ञान वापरून एकरी उत्पादन वाढवण्यासाठी रोपं उपयुक्त की बेनं घेऊन लागवड केलेलं एकरी उत्पन्न वाढतं. आता पूर्वीच्या काळामध्ये अगदी 671च्या व्हरायटीपासून जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांचा कल हा अगदी 2 फुटाची सरी, 2.5 फुटाच्या सरीपर्यंत होता. आता 2010च्या नंतर जर आपण विचार केला तर आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की बाबा 4 फुटाच्या सरी काढली पाहिजे, 4.5 फुटाची सरी असली पाहिजे. काही शेतकरी एवढे चांगले प्रयोग करणारे आहेत का काहींची 6 फुटाची सरी आहे, 8 फुटाची सरी आहे. आणि वाळवा तालुक्यामध्ये खोत म्हणून एक शेतकरी मी ज्यांचं यूट्यूबला पाहिलं की 10 फुटापर्यंत सरी काढून त्यांनी ऊसाची लागवड केलेली आहे. आता लोकांचा कल हा पूर्वी ऊसाचं बियाणं कारखान्याकडून नोंद केली का ऊसाचं बियाणं मिळायचं, आजही तसं मिळतं. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल गेल्या वर्षीपासून रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं आली पाहिजे आणि रोपांच्या पद्धतीनं ऊस लागवड केली तर ती फायदेशीर ठरेल. साधारणतः 1 फूट किंवा 1.5 फुटाच्या अंतरावर 2 रोपांमधलं अंतर आणि सरीचं अंतर साधारणतः 4.5 फूट किंवा 5 फुटापर्यंत ठेवण्याचा नेहमी शेतकऱ्यांचा कल असतो. याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची सकस रोपं मिळावीत यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्याकडं नोंदणी केलेल्या 33 नर्सऱ्या आम्ही सर्टिफाईड करायचं काम चालू आहे. प्रत्यक्ष त्या नर्सऱ्या बेण्यासाठी जे रोपं तयार करण्यासाठी जे बेणं वापरलं जाते ते सशक्त आहे का, चांगल्या पद्धतीनं आहे का, त्रिस्तरीय बेणे प्लॉटमधून घेतलेलं आहे का, त्याच्यामध्ये लागवडीच्यासाठी रोपं लावताना ती सगळी व्यवस्थित ट्रीटमेंट केलेली आहे का, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून ह्या नर्सऱ्या त्या ठिकाणी रोपं तयार करतात. त्यामुळं शेतकऱ्यांना देत असताना रोपांची लागवड ही फायदेशीर आहेच आणि त्याच्यामुळं सरीमधलं मर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रमाण कमी होऊन जातं. आणि एकदा काय होतं की समजा टिपरं लावली, माणूस प्रमाणापेक्षा जास्त पाणी देतो, मग कधीकधी त्याला ती बुरशी लागते, कधीकधी चढ होते, बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर रोपं लावली तर ती सगळ्यात चांगली. आता रोपांची लागवड करताना रोपवाटिका अनेक आहेत. कधीकधी खोडव्याचं टिपरूच जर त्यांनी लागवड केली आणि त्याचं जर रोप उगवलं तर तुम्ही व्हेरिफिकेशन कसं करता? तुमचं काही सुपरविजन आहे का, त्यांच्यावर काही कंट्रोल आहे का? 100% की आता आम्ही जवळपास आमच्याकडं सुरुवातीला गेल्या 2 महिन्यापूर्वी 27 नर्सऱ्या होत्या आणि आता ह्या 2 महिन्यामध्ये अजून काही नर्सऱ्यांची संख्या वाढून 33 नर्सऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्यांची हंगाम सुरू होण्याच्या आधीच सगळ्यांची मी व्यक्तिशः आमच्या सगळ्या संचालक मंडळांनी मीटिंग घेतलेली होती. सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्यांची सगळ्यांची मागणी अशी होती की आता पाठीमागं म्हणजे हंगाम सुरू होण्याच्या काळात मे जूनमध्ये थोडीशी युद्धाची परिस्थिती किंवा ह्या बाकीच्या गोष्टी होत्याच, तर त्या काळामध्ये जरा थोडंसं ट्रे किंवा बाकीचं त्याचं कोकोपीट किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी दर वाढलेले आहेत.
तर पूर्वी 2 रुपये 50 पैशाला रोप मिळायची. आम्ही 20 पैशाची वाढ करून 2 रुपये 70 पैशांनी केलेली आहे. जी सर्टिफाईड त्रिस्तरीय बेने मळ्यातून जी रोपं येतात त्याचा दर 3 रुपये 50 पैशाचा केलेला आहे. आता इथं 42चा कपांचा ट्रे आहे, तर तो 70 कितीचा आहे आता 70चा आहे. आम्ही त्यांना ही पण गोष्ट सांगितली की तुम्ही 42चा ट्रे वापरा की जेणेकरून त्याच्यामध्ये बाकीचं हे 3 रुपये 50 पैशाला त्याचा पण दर निश्चित करण्यात आलेला आहे. आणि हे सगळं करताना कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकास विभागाच्या माध्यमातून 2 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांच्यावर देखरेख करण्याच्यासाठी. अचानकपणानं ते कधीही कुठे वेगवेगळ्या नर्सरींना भेटी देऊन तिथं नक्की काय कशा पद्धतीनं काम चाललेलं आहे ते पाहिलं जातं. एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये हे नर्सरींचे सगळे 33 प्रतिनिधी, साखर कारखान्याचे संचालक आणि कारखान्याचे अधिकारी, जेणेकरून त्यांचं रोजच्या दिवसाचं जे काही कामकाज चाललेलं आहे ते ठिकाणी फोटो पाठवले जातात. एखाद्याने नवीन बेणं आणलं किंवा बेणं आणायचं असेल तर आमच्या कर्मचाऱ्याला ते इन्फॉर्म करतात की आम्हाला तो बेणे प्लॉट पाहायला जायचा आहे. तर आपला कारखान्याचा कर्मचारी त्यांच्यासोबत जातो आहे आणि ते बेणं आणल्यानंतर तेच त्याच्यापासूनच रोपं तयार केली जातात. हे सगळं आता सगळं होतं आहे. एक विश्वासाची व्यवस्था. आणि आता हे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आम्ही सगळ्या नर्सरी आता 20 प्रतिनिधी आले त्यांच्याशी मी इथंच या स्टेजवर इथंच त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळं आपल्याला लक्षात येईल का आमच्या किती बारीक मायक्रो प्लॅनिंग सगळं चाललेलं आहे, चांगलं नियोजन करतो. तुम्ही कारखान्याचे चांगले अभ्यासक आहे. अनेक वेळा असं बोललं जातं की केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखाने अडचणीमध्ये आले. यंदाच्या वर्षी ऊस कमी लागवड झालेली आहे, गाळपाला ऊस कमी उपलब्ध होणार आहे, बाहेरचं गेटकेन ऊस घ्यावं लागणार आहे, लेबरचाही प्रश्न गंभीर आहे, तुम्हाला हार्वेस्टिंग करण्यासाठी वेगवेगळ्या मशिनरी खरेदी करावं लागतात. भीमाशंकरचं नियोजन कसं असणार आहे? की आता बऱ्याच वेळा साखर कारखान्याचा हंगाम सुरू करत असताना आपल्याकडं असलेला वित्तपुरवठा की ज्याच्या आधारावर आपण सीझनची पुढची तयारी आपण करत असतो. लेबरसाठी कमिशन देणं असेल किंवा ऊस तोडणी मजुरांचं कमिशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी देत असताना आपल्याकडं भागभांडवल किती आहे त्या पद्धतीनं त्या सगळ्या आधारावर आपल्याला या सगळ्या गोष्टी करत असतात. आता हे सगळं करत असताना आपला पाठीमागचा सीझन कशा पद्धतीनं झालेला आहे आणि बाय प्रॉडक्टच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं उत्पादन मिळालेलं आहे या सगळ्या गोष्टींचं एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था पाहावी लागते. आता केंद्र सरकार फक्त भीमाशंकर कारखान्यापुरतं देश पातळीवर नियोजन करतं आहे अशातली गोष्ट नाही. पण आपला साखर कारखाना आपलं नियोजन करत असताना पुढच्या हंगामाच्या दृष्टीनं ऊसतोड मजुरांचं पण, शेतकऱ्यांचं पण आणि साखर कारखाना चालवण्यासाठी असलेले कर्मचारी पण आणि सगळ्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं जेवढी काही आर्थिक नियोजन आहे हे आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या चांगल्या नियोजनातून कारखाना क्रशिंग किती होणार? क्रशिंग आता गेल्या वर्षीचं आमचं 8,83,000 झालेलं आहे आणि आमचं उद्दिष्ट आम्ही 10 लाखाचं ठेवलेलं आहे. शेवटी जास्तीत जास्त ऊसाचं क्रशिंग करण्याच्या दृष्टीनेच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. इतरही भागामध्ये, इतरही तालुक्यांमध्ये जाऊन तिथं जिथं आमच्या ओळखी आहेत तिथून ऊस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि साखर कारखाना सगळ्या शेतकऱ्यांना हे सगळं सांगण्याच्या पाठीमागं आपण फार लांबून ऊस आणून तो गाळावा त्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांच्या ऊस शेतामध्ये जर 40 टनाचं ॲव्हरेज मिळत असेल तर जर 100 टनाचं मिळालं तर इथल्या इथंच हा सगळा ऊस उपलब्ध होणार आहे. तर त्यामुळं ह्या सगळ्या व्यवस्थापन सगळं होत असतं. केंद्र सरकार इथेनॉल संदर्भात असेल किंवा साखर निर्यातीच्या संदर्भातली धोरणं असेल, देश पातळीवरच्या सगळ्या साखर कारखानदारीचा विचार करून ते निर्णय घेत असतात. त्यापेक्षा सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा आपण ज्या संस्थेची व्यवस्था पाहतो ती संस्था आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने चालवली. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या इतर साखर कारखान्यांना पुढचा गाळीत हंगाम चालू करताना इतर बँका कर्ज उपलब्ध करून देत नाही, पण भीमाशंकरची तशी परिस्थिती नाही. भीमाशंकर आर्थिकदृष्ट्या फार सक्षम आहे आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीचं नियोजन. भीमाशंकरचा कारभार चांगला असल्यामुळे भीमाशंकरला राज्य पातळीवरची, देश पातळीवरची प्रथम क्रमांकाची बक्षिसं मिळाली. आंबेगाव तालुका, पठार तालुका, कोरडवाहू तालुका म्हणून चर्चा असायची. लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत होती. वळसे पाटलांचं नेतृत्व, दूधधंदा वाढला, कारखानदारी वाढली, तालुका हिरवागार झाला. भीमाशंकर कारखान्यामुळं आंबेगाव तालुक्याचं नाव देश पातळीवर गेलं. दूधधंद्यामुळं सुद्धा आंबेगाव तालुक्याचं नाव देश पातळीवर गेलं. पण सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये जी दूध भेसळ प्रकरण ओपन झालं त्याच्यामुळं आंबेगाव तालुका कुठेतरी बॅकफुटवर गेला आहे. काही मंडळी वारंवार या विषयावर
चर्चा करत असतात. तुम्ही एक सुज्ञ नागरिक म्हणून, एक अभ्यासक म्हणून कसं पाहता? जर आपण आंबेगाव तालुक्याचा पूर्व इतिहास जर पाहिला तर 1978मध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या पुढाकारानं आणि आमच्या आजोबा सहकर्मर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादा यांच्या आग्रहाखातर खरं तर या घोड नदीवर डिंबे धरणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर साधारणतः 90 सालापर्यंत आदरणीय आमदार वळसे पाटील साहेब या तालुक्याचे आमदार होण्याच्या आधीपर्यंत या डिंबे धरणाचं बांधकामाचं जे काम आहे ते अपूर्ण अवस्थेमध्ये होतं. बराचसा कालखंड लागला धरण पूर्ण व्हायला. पण 90च्या काळाच्या नंतर खऱ्या अर्थानं शेती असेल, शेतीला लागणारी वीज असेल, पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, ह्या सगळ्यांची उत्क्रांती ही 1990च्या नंतर प्रकर्षाने जाणवायला लागली. आंबेगाव तालुक्यामध्ये कात्रदूध संघाचं सुद्धा कलेक्शन सेंटर हे अवसरी फाट्याला त्या ठिकाणी आहे. आणि खाजगी छोटे मोठे जर दूध कलेक्शन सेंटर किंवा चांगल्या नामांकित डेअऱ्या जे आहेत तर त्यांची संख्या पण फार मोठ्या प्रमाणात आहे. आता एखादा व्यवसाय करत असताना एखाद्या 4-6 लोकांनी किंवा 20-25 लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं समजा काहीतरी त्याच्यामध्ये मिलावट म्हणा, भेसळ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, याचा अर्थ दूध उत्पादक शेतकरी किंवा त्याच्यावर प्रोसेस करणारी युनिट किंवा ही त्याला बदनाम करण्याचं काही कारण नाही. आदरणीय आमदार वळसे पाटील साहेबांना अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस हे भेसळीचं प्रकरण उघडकीस आलं त्याच वेळेस इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिथं एक कार्यक्रमासाठी नामदार वळसे पाटील साहेब होते. आणि पत्रकार आपले सगळे सुजान सगळे पत्रकार त्या ठिकाणी असताना असाच प्रश्न विचारला गेला. त्यावेळेस साहेबांनी हीच भूमिका मांडली की कोणत्याही दोषींना आम्ही पाठीशी घालणार नाही आणि दोषींवर कडक शासन झालं पाहिजे. ही भूमिका आदरणीय आमदार वळसे पाटील साहेबांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी ती पहिल्यापासून ह्याच गोष्टीचा रेटा धरलेला आहे. त्यामुळं भेसळ करणारी जी लोकं आहेत ही वेगळी आहेत. याच्यात जे कोणी असतील, समजा राजकीय कुटुंबातील व्यक्ती असतील, आज मी जे काय वागतोय हे सगळंच्या सगळं नामदार वळसे पाटील साहेबांना, आज प्रदीप वळसे पाटील काय वागतोय हे माहिती आहे का? आपण प्रत्येकाने त्याचीच आपला पुतण्या काय वागला याची जबाबदारी त्या संबंधित चुलत्यांना नाही आहे समजा. त्याच्यामुळं जो चुकेल तो दोषी, जो चुकणार आहे तो दोषी आहे हे समजूनच आपण आमची सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हीच राहिलेली आहे की दोषांवर कडक शासन झालेलं पाहिजे. तुमचे सॉरी आता हे सगळं करत असताना मुळातच भेसळ झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई होण्याच्या संदर्भात कुठेही राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. कोणालाही वाचवण्यासाठी कोणाला पाठीशी घालण्याची भूमिका घेतली नाही. तालुका पातळीवर असलेल्या पोलीस स्टेशनपासून FDI पर्यंत किंवा पोलीस प्रशासन असेल, अन्न औषध प्रशासन मंत्रालयातला विभाग असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये कोणताही हस्तक्षेप कोणत्याही राजकीय व्यक्तींनी केलेला नाही. आता हे एका गोष्टीमुळं तालुक्याच्या या दूध धंद्याला थोडासा कलंक लागला हे मी मान्य करतो. पण हा कलंक लावत असताना बाकीच्यांनी आंबेगाव तालुका किती बदनाम केला, यांनी बाकीच्यांनी किती याचं राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला हे सगळे तुमचेच जुने मित्र. नाही, आता माणूस आणि नारळ कसा निघेल माहीत नाही. तो आत्मसात केल्याशिवाय, नारळ फोडल्याशिवाय कळत नाही तो चांगला निघणार आहे का सडका निघणार आहे. तसं आता ज्यावेळेस त्यांचा सगळा स्वार्थ संपून गेल्यानंतर, म्हणजे हेच प्रकरण जर ते आमच्या बरोबरीनं असते तर ते कसे बोलले असते. आज ते विरोधात गेल्यामुळं आज सगळे सर्टिफिकेट त्यांना मिळाल्यासारखं, म्हणजे अन्न औषध प्रशासनचे ते अधिकारी आहेत का पोलीस अधिकारी आहेत हेच आम्हाला समजत नाही. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे सगळं जे चालवलेलं आहे हे 100% चुकीचं आहे. तालुका या बाकीच्या गोष्टींमुळे कोण अधिक जास्त बदनाम करतंय याचं सुद्धा आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये ऊसाचं एकरी उत्पादन वाढावं म्हणून भीमाशंकर कारखान्याचे सतत प्रयत्न राहिलेले आहेत. VSIचं मार्गदर्शन घेऊन AI तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पादनाबरोबरच ऊसाला अधिकाधिक बाजारभाव दिला जावा असे प्रयत्न राहणार आहेत. भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांचं कुशल नेतृत्व असल्यामुळे भीमाशंकरचा कारभार चांगला राहिलेला आहे. आंबेगाव तालुक्याचा विकास करत असताना वळसे पाटलांनी सगळ्यांना सोबत घेऊन ही डेव्हलपमेंट केलेली आहे. सध्या
ज्या कोणी दुधाची भेसळ केलेली आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी, परंतु या दूध भेसळखोरांच्या आडून काही मंडळी राजकारण करतात ते बरोबर नाही, अशा प्रकारची टीका प्रदीप वळसे पाटील यांनी केलेली आहे. आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे अशी भूमिका नामदार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील विद्यमान आमदार यांची नेहमी राहिलेली आहे. तथापि जी मंडळी दूध भेसळी संदर्भात बोलत आहेत त्यांनी सुद्धा भविष्यकाळामध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ज्या 4-2 लोकांनी दूध भेसळ केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई निश्चित झाली पाहिजे, परंतु दूध धंदा बदनाम नाही झाला पाहिजे, आंबेगाव तालुक्याची उंची वाढली पाहिजे, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, निरगुड सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.